नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। झेंडा पाठीमागणे झेंडा पाठीमागे झेंडा अरे तिकडे देऊ नका तरी पुरंदरच्या जनतेचा महाराष्ट्राचा बुलंदावर शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंदावर शरद पवार शरद पवार पत्रकार परिषदेचे कार्यकर्त्यांना बोलायचंय इथंच बोलू द्या। आज बारामती लोकसभेमधून इंडिया आघाडीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला। मी पुरंदर हवेलीच्या जनतेचं खरं म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानेल, कारण हा विजय हा पुरंदर हवेलीची सर्वसामान्य जनता, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवारसाहेब गट असेल, उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा गट असेल, त्याचप्रमाणे आप असेल आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीतली सर्वसामान्य जनता सुप्रियाताईंच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहिली। त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी सहकारी असतील, प्रत्येकजण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता केवळ आणि केवळ स्वाभिमानासाठी आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या पाठीशी उभं राहिला आणि त्याचाच विजय खरं म्हणजे एवढं मोठं मताधिक्य हे पुरंदर तालुक्यात दिलं आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीच्या जनतेने दाखवून दिलं आहे। कुठल्याही प्रकारच्या आमिषाला, कुठल्याही प्रकारच्या सत्तेच्या लोभाला त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारे भीक न घालता खऱ्या अर्थाने स्वाभिमान पुरंदरचं काय आहे हे पुरंदरच्या जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिलं। मी खूप मनापासून आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या वतीने सर्वच माझ्या इंडिया आघाडीतले सर्वच सहकारी पक्षांच्या वतीने खूप मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन मनापासून करतो।